नरेंद्र मोदी भेकड आहेत, नरेंद्र मोदी भित्रे आहेत आणि नरेंद्र मोदी डरपोक सुद्धा आहेत। आज सकाळी संसदेमध्ये ज्या वेळेला विरोधी पक्षाच्या वतीने ज्या तऱ्हेने दिल्लीमध्ये भारतीय युवांवरती त्या ठिकाणी लाठीकाठीचा वापर झाला, अश्रुधुराच्या नरकांड्या त्या ठिकाणी जे आहे ते सोडण्याचं काम झालं, त्याच्या निषेधार्थ आज आम्ही त्या ठिकाणी प्रस्ताव मांडला होता। परंतु दुर्दैवाने संसदेमध्ये विरोधी पक्ष नेता असेल किंवा विरोधी पक्षामधल्या कुठल्याही व्यक्तीला त्या ठिकाणी बोलण्याची संधी सुद्धा दिली गेली नाही। आज आम्ही पंतप्रधान आवास निवासाच्या बाहेर त्या ठिकाणी 4 घंटा हे आंदोलन त्या ठिकाणी केलं। आमची एकच मागणी होती की ह्या देशामध्ये असलेली एज्युकेशन सिस्टम मध्ये लागलेली ही कीड दूर झाली पाहिजे आणि परीक्षेचा जो पेपर लीक होतो ते थांबलं गेलं पाहिजे आणि त्यासाठी नैतिक जबाबदारी हा केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी घेऊन त्यांनी त्या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे। आपण बघितलं ज्या तऱ्हेने युवकांशी आणि त्या तरुणांशी ज्या तऱ्हेने वर्तन करण्यात आलं, त्याच तऱ्हेचं वर्तन आज खासदारांशी सुद्धा करण्यात आलं। विरोधी पक्षामधले खासदार आणि विरोधी पक्ष नेते आदरणीय राहुल गांधी असतील, प्रियांका गांधी असतील किंवा इतर खासदार मंडळी असतील, या सगळ्यांबरोबर खरगे सुद्धा असतील, या सगळ्यांबरोबर ज्या तऱ्हेने त्या ठिकाणी वर्तन करण्याचं काम झालं आणि ज्या ठिकाणी शेवटी आम्हाला थपडत नेण्यात आलं, आपण बघू शकता की आम्हाला त्या ठिकाणी एक तास जवळपास डिटेन करण्याचं काम सुद्धा झालं। मला या ठिकाणी प्रश्न असा देशाच्या पंतप्रधानांना विचारायचा आहे की तुम्ही परीक्षेवर चर्चा करता आणि परीक्षेमध्ये असलेल्या या सगळ्या त्रुटीबद्दल कधीही बोलत नाही, कोणाला अकाउंटेबल घेत नाही, त्यावेळी तुम्ही मौन ठेवण्याचं काम करता। आज आपण या ठिकाणी दिल्लीमध्ये हे आंदोलन होत असताना ज्या तऱ्हेने पोलिसांनी त्या ठिकाणी अमित शहाच्या सांगण्यावरून आमच्यावरती पोलिसांचा दबाव घाला आणि पोलिसांनी आम्हाला त्या ठिकाणी फरफट करण्याचं काम केलं, तशाच तऱ्हेने मुंबई काँग्रेसच्या वतीने आज राजभवनात सुद्धा त्या ठिकाणी मोर्चा काढण्याचं काम झालं होतं आणि त्या मोर्चात सुद्धा पोलिसांनी आमदारांवरती, कार्यकर्त्यांवरती ज्या तऱ्हेने दंडुकशाहीचा वापर केला त्याला आम्ही खपून घेणार नाही। ही लढाई आम्ही अशीच लढत राहणार, कारण शेवटी या देशाचा युवा आणि या देशाच्या तरुणांना त्या ठिकाणी चांगल्या तऱ्हेने परीक्षा देता आल्या पाहिजेत, ही सिस्टम दुरुस्त झाली पाहिजे, यासाठी ही लढाई आहे आणि त्याची अकाउंटेबिलिटी शिक्षण मंत्र्याला घ्यावी लागेल, देशाच्या पंतप्रधानांना घ्यावी लागेल। संसदेपासून रस्त्यापर्यंत ही लढाई लढण्याचं काम आम्ही करत आहोत आणि येणाऱ्या काळात सुद्धा करणार। यामध्ये आपल्या सगळ्यांचं सहकार्य आम्हाला पाहिजे, आपल्या सगळ्यांचा सहयोग आम्हाला पाहिजे। काँग्रेस ही लढाई लढण्यासाठी मैदानात उतरलेली आहे, आम्ही मैदानात उतरला, आपण सगळेजण मिळून या देशाच्या भविष्यासाठी एकत्रपणे प्रयत्न करूया। धन्यवाद।